या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आता या जनसभेला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। साहेब, तुम्हाला विनंती करतो की या परिसरामधला लढवय्या नेता म्हणून आम्ही विजयसिंग दादा पराडगे यांच्या पाठीमागे कायम उभे राहतो आणि त्या विजयसिंग पराडगेला शक्ती देण्याचं काम आपण करावं अशी मी या जनतेच्या वतीने आपल्याला विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आदिवासी बांधवांची कुलदेवी आई देव मोगरा देवी की जय। भगवान बिरसा मुंडा की जय। यारी उपस्थित अका आदिवासी बाय राम राम। यारी मी तुम्हें भेटने आवलू अपनी कुलदेवता देव मोगरा माता वंदन करीन। आका विनंती कर की अपना आखान लाडकू नेतू आमशा दादा पाडवी इना खूप खूप मतदान करे निवडी लावजो। मी यापूर्वी नंदुरबारला अनेक वेळा येऊन गेलो, अक्कलकुव्याला आलो। आजची जाहीर सभा मी तिकडे हेलिकॉप्टरच्या इथं उतरलो, तिथेच मला वाटली जाहीर सभा आहे का काय, एवढे माणसं तिकडं। आणि चंद्रकांत रघुवंशी म्हणाले इकडं सभा होऊन जाईल, बोले गाडी घेऊन येते टेम्पोवर उभा राहतो आणि म्हणाल नाही इकडे सभेला लोक थांबले। एवढे माणसं आज इकडे जमा झाले, एवढ्या लोकांनी 2-2, 4-4 माणसं जुटवले तर आमशा पाडवी पक्का विजयी। समोरच्या माणसाचं डिपॉझिट जप्त, एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे। आणि म्हणून मी विनंती करायला आलोय, आज आमशा पाडवीला आपण विजयी करा, त्याच्या मागे भक्कमपणे उभा राहा। सातपुड्याचा हा आपला कार्यकर्ता अक्कलकुव्यात विजयाचं सीताफळ तोडणार म्हणजे तोडणार, तोडेल ना, तोडणार तुमच्या आशीर्वादाने। आणि गेले 30-35 वर्ष कोणी इथं आमदार? चंद्रकांत केसी पाडवी, काँग्रेसचा। हो, केसी पाडवी आहे। केसी पाडवी काय केलंय? काय केलं? काय दिलं? काय मग आता कशाला ठेवायचं त्याला? आता कोण आहे? तोच आहे। आता मला 30-35 वर्ष वनवास भोगला, रामाचा पण 14 वर्षाचा असतो, तो डबल झाला। आणि म्हणून एक तरी प्रकल्प आणला का मतदारसंघात? एक तरी उद्योग आला? स्थलांतर होत आहे, लोक रोजीरोटीला दुसरीकडे जातात, मग आमदारचा काय उपयोग? आमदाराला स्थलांतर करून पाठवून द्या। मध्यम निवडणूक आल्या की दडगावला हे करणार ते करणार, दडगाव उद्योग उभारण्याच्या बाता करणार, आणि निवडणूक संपली की मतदारसंघातून गायब होणार। बरोबर आहे? आता तुम्हाला त्याला गायब करायची संधी 20 तारखेला आहे। मतपेटीद्वारे मतदान सगळ्यात मोठा हक्क आहे ना आपला। तुमची ताकद काय? वोट करणे, मतदान करणे। आणि आपल्या सारख्या साधा माणूस आहे, आमशा पाडवी गरीब आहे, याला आपण मतदान केलं तर हा तुम्हाला शोधायला लागणार नाही, या तुमच्याकडे येणार आणि हा
सर्वसामान्य लोकांची, आदिवासी बांधव भगिनींची सेवा करेल, यो शब्द मी द्यायला आलो तुम्हाला. आपले आमदार इकडं या मतदारसंघात धडगाव मध्ये किती राहतात आणि मुंबईत किती राहतात? मुंबईलाच राहतात. मग त्यांना मला मुंबईचा एक मतदारसंघ शोधा आणि तिकडे निवडणूक लढवा. या अक्कलकोवाच्या आदिवासी बांधवांनी भगिनींनी काय त्यांना भेटायला मुंबईला जायचं, आपले प्रश्न सोडवायला मुंबईला जायचं? हे कसलं उफरटणे आहे. आणि म्हणून अक्कलकोवा मतदारसंघाचं रसायन वेगळं आहे. इथं बाप आमदार, मुलगा खासदार कोण आहे बाबा? गोवाल पाडवी खासदार आहे. दोघं तेच आहेत. दोघांनी तुमचं कॅप्चर करून टाकलंय इकडं. आणि माझी खासदार आता इथं बंडखोरी करते आहे. आणि माझे खासदार इथं आपल्या समोर ज्यांना तुम्ही मतदान करून निवडून दिलं त्यांनी बंडखोरी केलेली आहे. जे बंडखोर करतात त्यांना देखील बंडखोरांना हद्द पार करायचा टाइम तुमच्या हातात आलेला. तुम्ही कोण समजू नका. मोठा मंत्री, पैसेवाला, तुमच्या हातात एवढी ताकद आहे या बिरसा मुंडाने दिलेली आहे. या आई आपली देव मोगरा माताने ताकद दिली आहे. तुम्ही भल्या भल्यांना आडवा करू शकता. आणि तुमच्या माग हा एकनाथ शिंदे पण उभा आहे, ताकदने उभा. आणि म्हणून इथं अक्कलकोव्यात तालिवासी तालुक्यातील आदिवासी बांधवांना मुंबईमध्ये एसीची हवा खाणारा आमदार पाहिजे का? इथं गोरगरीब रस्त्यावर तुमच्या बरोबर बसून भाकर खाणारा आमदार पाहिजे ना? मग तो कोण आहे? हे आमच्या पाडवी आहे. याला आपल्याला विजय करायचा आहे. इथं रानावनातली मोकळी हवा खाणारा, जमिनीवर असणारा, आदिवासी सोबत भाकर खाणारा आमदार निवडून द्यायचा आहे. आमदार आमच्या पाडवी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. जमिनीवरचा कार्यकर्ता तुमच्या कामाला येईल. आणि त्यांनी काय काम नाही केलं तर त्याचा कान धरून मी काम करून घेईन. चंद्रकांत बरोबर आहे ना? इथं आता चंद्रकांत रघुवंशी आहे, विजयसिंग पराडके आहे, किरण वसावे आहे, राम रघुवंशी आहे, धनसिंग पावरा आहे, हिराताई पराडके आहे, रवी पराडके आहे. आणि कोण आहे? सगळे पदाधिकारी आहेत. सगळे पदाधिकारी इकडे व्यासपीठावर आहे. या पदाधिकाऱ्यांमध्ये ताकद आहे. इथं शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आरपीआयची महायुती आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की या महायुतीत मंत्रिपदाचा हलवा खायचा, मंत्रिपदातून पैसे कमवायचे आणि परत बंडखोरी करायची, ये चालणार नाही. हे नाही चालवे, हे चालणार नाही. आणि हे चालून देणार तुम्ही नाही. मलाई खायची आपल्या सोबत. आणि नंतर जेव्हा निवडणूक आले की परत उभा राहायचा आणि महायुतीच्या विरुद्ध बंडखोरी करायची, हे काय चांगलं नाही. आणि म्हणून तुम्हाला तुमची ताकद दाखवायची संधी आली आहे की कोणी मोठा पैसेवाला, कोणी धनदौलतवाला, कोणी मोठा मंत्री, कोणी मोठी खासदार असतील, आमदार असतील, पण जे लोक आता आपल्या महायुतीच्या समोर उभे आहेत त्यांचा आमचा काही संबंध नाही. आणि निवडणूक झाल्यावर महायुतीचं सरकार तर येणार आहे, 100% येणार. आणि ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केले या बंडखोरांना पूर्णपणे हद्दपार केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. या लोकांना मजाक वाटते. तुमच्यावर गरीबाला आम्ही विकत घेऊ, गरीबाला दाबून मतदान घेऊ, गरीबाला दादागिरी करू, तुम्ही यांच्या दादागिरीला घाबरणार?
तुम्ही यांची दादागिरी मोडून काढणार पक्का. तुमच्या ताकद हात वर करा. या बंडखोर आणि मुंबईचा आमदार याला तुम्ही हद्दपार करणार. हात वर करून सांगा मला त्याने, तुमच्या हातात खूप ताकद आहे. तुमच्या एका बोटात तुम्हाला तेवढी ताकद दिली की तुम्ही ते बटन दाबलं तर शबान किती नंबरला आहे? 1 नंबरचं बटन दाबलं तर आमशा पाडवी नंबर 1, बाकी सगळे नंबर 0. हे पुण्याचं काम तुम्ही करणार पक्का. आणि तुमची बिरसा मुंडा आहेत आणि आई आमची देव मोगरा आहे, हे तुमच्या साथीला आहे. आदिवासी समाज हा गरीब आहे आणि मी आपल्याला नेहमी सांगतो, पाडवीनी पण काय काय केलं बाबा. तिथे देहली प्रकल्पाचा विषय मांडला, तिथे मांडलाय. आता तो प्रकल्प निधी मंजूर झालाय. 422 कोटी 84 लक्ष याचा निधी मंजूर आपण केला. आमच्या पाडवी पण थोडा उशिरा आपल्याकडे आला. यो लवकर आला असता अजून कामं झाले असते आणि खूप आपल्याला. पण जाऊ दे, देर आहे दुरुस्त आहे. आता सगळे एक झाले. माझा रघुवंशी आहे, आमशा आहे, विजय सिंग पराडके आहे, किरसिंग आहे. आता मी विजय सिंग कुठं आहे? पराडके विजय सिंगला पण मी सांगतो की आपल्याला मी शब्द दिलाय रघुवंशीला, हे सीट निवडून आणायचं. रघुवंशी आमदार होणार आणि माझा विजय सिंग राज्यामध्ये महामंडळाचा अध्यक्ष होणार. याला मी राज्यमंत्री दर्जा देणार. एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो. एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो. हमारे साथ है. पण यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? आमशाला निवडून आणावं लागेल. बरोबर. आता मी जाहीर करून टाकलंय मी काय करणार. मी जे बोलतो ते करतो, जे होतं तेच बोलतो. आणि जो बोलतो ते कधी मला बाळासाहेबांनी सांगितलंय, एकदा शब्द दिला की शब्द फिरवायचा नाही. त्याचं नाव एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत. लाडक्या बहिणींचे भरले फॉर्म आपण. किती लोकांच्या खात्यात पैसे आले? सगळ्यांचे आले. 1,05,000 या मतदारसंघात. 1,05,000. अरे 1,05,000 महिला भगिनींच्या खात्यात पैसे आले. तुम्हाला माहित आहे, ये विरोधक, ये काँग्रेसचा आमदार, ये आता बंडखोरी केले ते लोक या योजनेला काँग्रेस महाविकास आघाडी विरोध करत होती. बोले यांना पैसे द्यायचे नाही. एक कोर्टात गेले महाविकास आघाडी काँग्रेस. आता एक नागपूरला गेलाय यांची योजना बंद करा म्हणून. म्हणाले तुम्ही यांना कशाला पैसे देता, ही योजना होता कामा नये. बोले तुमच्या बापाचं काय जात आहे? आम्ही तुम्ही तर दिलं नाही, तुमच्या बाचं काय जातं? आम्ही देणार. आणि म्हणाले एका भीक देता का, हे लाच देता का, विकत घेता का? असे माझ्या बहिणीचा अपमान करणारे हे दुष्ट कपटी सावत्र भाऊ यांना धडा शिकवणार तुम्ही? पक्का धडा शिकवणार. त्यांना त्यांची जागा दाखवा. त्यांनी खोडा घातला, त्यांना तुमचा जोडा पायातला काढून दाखवा. बोले आजाव, कशाला तुम्ही आमचा विरोध केला? का आमच्या मुलबाळाचा तोंडचा घास तुम्ही पळवता? काय तुम्हाला आम्ही पाप केले? आणि तुम्हाला मी सांगतो कोर्टात जाऊ दे, कुठं पण जाऊ दे, पण तुमच्या खात्यात 5 हप्ते भरणारा तुमचा लाडका भाऊ इथं आहे. महाराष्ट्रात 2 नंबरला साहेब. आम्ही महाराष्ट्रात 2 नंबरला लाडक्या बहीण योजना करणारे तुम्ही तुमचं अभिनंदन करतो.
आणि म्हणाले समितीचा अध्यक्ष आमदार आपला आमशा पाडवीला केलाय. त्याला म्हणलं जेवढे बहिणींना देता येईल तेवढं दे, जेवढे बहिणींना देता येईल तेवढं दे. मी त्याला पण धन्यवाद देतो. समितीचा अध्यक्षाचा फायदा झाला आणि 1 लाखाच्या वर या ठिकाणी आपले फॉर्म भरले. नोव्हेंबर मध्ये पण पैसे आताचे हे लोक रखडवायला बघत होते. बोले आचारसंहिता आली, आता आचारसंहितेत कैसे पैसे देणार. पण तुमचा लाडका भाऊ हुशार आहे. मी सांगितलं ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाका. आता तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचे पैसे जसा 20 तारखेचा इलेक्शन झाला, निवडणूक झाली, बटन तुम्ही 1 नंबर दाबलं की लगेच डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार. हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलोय. आणि म्हणून माझे लाडके भाऊ चंद्रकांत, आपण यांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली. 10,000, 8,000, 6,000 रुपये याचे फॉर्म भरा. त्याच्यामध्ये आपल्या लोकांना प्रशिक्षण भत्ता मिळेल आणि त्या प्रशिक्षण भत्ता या माध्यमातून त्यांनाही मिळेल. आपण बघा, मी म्हणालो होतो की माझ्या लाडक्या बहिणींना 1,500 आम्ही ठेवणार नाही. आम्ही महायुतीचा वचननामा जाहीर केला. हे वचननामा म्हणजे हा तर ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. पहिला नंबर, लाडक्या बहिणीला 1,500च्या ऐवजी 2,100 रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला. दुसरा नंबर, शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. या राज्यात कुणी उपाशी झोपू नये म्हणून रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठांना, वृद्ध लोकांना पेन्शन 1,500 होती, ती 2,100 करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि मला आता सांगत होता आपला चंद्रकांत की आणि आमच्या इथं रोजगार पाहिजे. आता 25 लाख लोकांना राज्यात रोजगार निर्मिती करण्याचा आपण निर्णय घेतला. आणि प्रशिक्षण भत्ता जो 6,000, 8,000, 10 होता, तो पूर्णपणे 10,000 करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. अंगणवाडी आशा सेविका इकडे आहेत, त्यांना आपण 15,000 करण्याचा निर्णय घेतला महिन्याला. त्यांना सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेतला. आणि आता शेतकरी जे पंपाने शेती करतात का इकडं 7.5 HP ने, त्यांना वीज बिल पूर्ण माफ करण्याचा निर्णय घेतला. आणि माझे बहीण भाऊ जी रोजची लाईट वापरतात त्याच्यामध्ये पण 30% वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. रोजगार सेवकला 10,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. पोलीस पाटीलला, सरपंचला, उपसरपंचला, कोतवालला सगळ्यांना आपण देण्याचं काम केलंय. कधी मला सांगा, आतापर्यंतच्या कधी इतिहासमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी पैसे आले होते? कधी आले होते? भावांना कधी प्रशिक्षण भत्ता भेटला होता? शेतकऱ्यांना 12,000 रुपये वर्षाला भेटले होते? 1 रुपयात पीक विमा भेटला होता? लाडकी बहीण योजना कधी झाली होती? आपल्या काळात झाली. आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो, हे सरकार तुम्हाला परत पाहिजे, पुन्हा यायला पाहिजे, या योजना चालू राहिल्या पाहिजे. लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, या योजना चालू राहिल्या पाहिजे, वाढल्या पाहिजे. आता माझ्या लाडक्या बहिणींना मला सांगायचं आहे, तुम्हाला एवढ्यावर आम्ही नाही ठेवणार. तुम्हाला आम्ही लखपती झालेलं बघायचंय, लखपती. आता प्रधानमंत्री महोदयांनी लखपती दिदी काढली, ड्रोन दिदी काढली, बेटी बचाओ बेटी पढाओ काढलं. एक तुम्हाला सांगतो, या राज्यात एका मुलीने आत्महत्या केली, ती इंजिनिअरिंगला शिकत होती. 50% फी सरकार भरत होतं, 50% फी पालक भरत होते. पण 50% भरायला पण तिच्या वडिलांकडे पैसे नव्हते.
म्हणून बापाला बोजा नको म्हणून तिने आत्महत्या केली. मी रात्री 1 वाजता बातमी बघितली. 2 वाजता मी त्याचा प्रस्ताव तयार करायला सांगितला मंत्री चंद्रकांत पाटील यांना. मी म्हणालो आपल्या राज्यात एक बेटी एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल तर हे सरकार काय कामाचं. आणि त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला ज्याला डॉक्टर इंजिनियर वकील MBA फायनान्स जे काय करायचं आहे ते पूर्णपणे सरकार मोफत करणार. मग हे सरकार तुम्हाला पाहिजे का घरी बसलेलं सरकार तुम्हाला पाहिजे? रस्त्यावर उतरून काम करणारं सरकार पाहिजे का फेसबुक वरून राज्य चालवणारं सरकार पाहिजे का महायुतीचा मलिदा खाऊन परत बंडखोरी करणारा माणूस पाहिजे? आपल्या मतांवर महायुतीत निवडून यायचं आणि गद्दारी करायची ही कधी खपवून घेतली जाणार नाही. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या गोरगरिबातला आहे, एक शेतकऱ्याचा पोरगा आहे, एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे. माझी आई पण कसं घर चालवायची मी बघितले, कशी तिची तगमग पाहिली आहे, कसं दुधाचे पैसे राशनचे पैसे लाईटचे बिल कशी बाजूला काढायची. मी तेव्हा विचार केला कधी माझ्याकडे असा अधिकार आला तर मी माझ्या बहिणींसाठी माझ्या माय भगिनींसाठी माझ्या भावासाठी माझ्या शेतकऱ्यासाठी माझ्या कष्टकऱ्यासाठी ज्येष्ठासाठी मी राज्य सरकारकडून काही ना काही करणार, काही ना काही करणार म्हणजे करणार. आणि तो दिवस आता उजाडला. आम्हाला खूप करायचं आहे. मी आहे, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत. आम्हाला खूप करायचं आहे तुमच्यासाठी. या राज्याला पुढे न्यायचं आहे. या माझ्या गोरगरिबांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणायचे आहे. तुम्हाला इथून स्थलांतर होता कामा नये म्हणून तुम्हाला योजना आपण करू, एक पॅकेज देऊ तुमच्यासाठी की इथं माझ्या आदिवासी बांधव भगिनींना न्याय मिळाला पाहिजे. इथं रोजगार MIDC आहे का इकडे? मी उद्योग मंत्र्याला सांगतो ताबडतोब या ठिकाणी MIDC जाहीर करा. आणि ये जो आपला मतदारसंघ पहिला नंबर आहे परंतु विकासात शेवटचा नंबर आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो मी या मतदारसंघाचा नंबर जसा आहे तुम्ही सगळ्यांनी जर आशीर्वाद दिले तर तुमच्या या टीमला सोबत घेऊन या दडगावचा पण नंबर 1 करू आपण. इथं बांबू लागवडीला प्राधान्य दिले. बांबू लागवड होते त्याच्यातून अनुदान मिळते आपल्याला सरकारकडून. EGS मधून देतात ना. मग त्याच्यावर देखील आपल्या लोकांना एकत्र करा. मला वाटतं 6 लाख रुपये हेक्टरी आपण बांबू लागवडीला देतो. इथं काय रस्ते आहेत? नाही आहे. पाड्यांवर रस्ते आहेत? नाही आहेत. जोड रस्ते आहेत? नाही आहेत. मला वाटतं इथं पहिलं याचं कोणाला हॉस्पिटलला न्यायचं असेल तर काय करायचं? बांबू जोळी, बांबू ॲम्ब्युलन्स. यो बांबू ॲम्ब्युलन्स वाला आमदार, हे बांबू ॲम्ब्युलन्स वाले आमचे लोक. आता ॲम्ब्युलन्स आणले इकडे? आणल्यात. आपण देणार आहे पक्षाची बी एक. किती पाहिजे तुम्हाला ॲम्ब्युलन्स? 2च पाहिजे. 2 ॲम्ब्युलन्स अजून तुम्हाला आचारसंहिता संपल्या दिल्या जातील. बांबू ॲम्ब्युलन्स आपल्याला चालवायची गरज नाही. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, तुम्ही कोण उभा आहे, किती मोठा आहे, किती पैसेवाला आहे, किती ताकदवाला आहे हे विचार करू नका. तुम्ही सगळे लोक एकच विचार करा, तुमच्या माग हा तुमचा लाडका भाऊ उभा आहे. सगळ्यांना या निवडणुकीमध्ये सुपडा साफ करून टाका. तुमची ताकद दाखवा.
बिरसा मुंडाचं नाव करा. आई आपले देव मोगरा मातेच्या आशीर्वादाने 20 तारखेला तुम्ही मतदान करा. धनुष्यबाण तुमची निशाणी काय? निशाणी काय? तुमची निशाणी काय? बिरसा मुंडाच्या हातात काय? बिरसा मुंडा आपला देव आहे ना. मग निशाणी त्यांची आपली निशाणी धनुष्यबाण. आणि मगाशी विजय म्हणाल्या कुठला तालुका करायचा आहे? मोलगी तालुका करायचा आहे. मी आजच सांगतो आचारसंहिता संपल्या या तालुक्याचा दर्जा याला देऊन टाकू आपण. आणि विजयची काय अजून मागणी आहे? तुम्ही अजून काय मला दिले निवेदन? नर्मदेचा पाणी आणून इथं धडगावला पाणी पुरवठा योजना अरे मी मंजूर केली होती. त्याने खोडा घातला मंत्री. कोणी खोडा घातला? त्याला कोणी खोडा घातला त्याला देखील या ठिकाणी आपण धडा शिकवा. मी एवढंच सांगतो कोणी असू दे, मंत्री असू दे, संत्री असू दे आणि मुख्यमंत्री असू दे, हा सगळ्यात साधा माणूस हा सगळ्यांना भारी पडेल, सगळ्यांना पुरून उरेल अशा प्रकारची तुमची ताकद आहे. मी बघितलं येताना एवढा माहोल चांगला, एवढे लोक एकत्र आले तर 20 तारखेला या आमच्या पाडवी हा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एक नाव होईल, तुमचं नाव होईल. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की विकास अजेंडा आम्ही पुढे नेतोय, विकासाचा अजेंडा आम्ही पुढे नेतोय. आणि तुमच्या जीवनामध्ये आमचं काय हो, आम्हाला काही नको, मला काही नको आहे. माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मला तुमची जनतेची सेवा करायची आहे, मला महाराष्ट्राची सेवा करायची आहे. तुम्ही एवढंच जाऊन माझं एक काम करणार. माझ्या लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो, तुम्ही इथून गेल्यानंतर एकच सांगा, तुमची लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ प्रशिक्षण योजना, लाडका शेतकरी वीज बिल माफ योजना, लाडकी मुलगी शिक्षण योजना, वयोश्री योजना, 3000 रुपये डीबीटी देतो आपण, ती योजना. आणि त्याचबरोबर अनेक योजना, 11 योजना आपण केल्यात. महाविकास आघाडी सरकार म्हणतंय की आता या योजनांची आम्ही चौकशी करू आणि जे दोषी आहेत, ज्यांनी योजना सुरू केले त्यांना जेलात टाकू. आणि तुम्हाला मी सांगतो, जेलात जायला हा काय घाबरतो एकनाथ शिंदे? अरे कोणाला धमक्या देत आहे? एकनाथ शिंदे संघर्षातून आंदोलन करून जेल भोगून इथपर्यंत आलेला आहे. अशा पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. आणि असा कुठला जेल आहे का तुमचं सरकार येणार आहे? या माझ्या लाडक्या बहीण लाडक्या भावांनी ठरवलंय तुम्हाला सरकारपासून हद्दपार करायचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या ठिकाणी असे लोक बोलतात हे बंद करणार, ते बंद करणार, अमका बंद करणार. अरे सरकार आल्यावर चालू काय करणार ते सांगा. मला म्हणतात दाढी हलवा, दाढी हलवा. अरे या दाढीची कमाल तुम्हाला माहित आहे? या दाढीने तुमची महाविकास आघाडी खड्ड्यात घातली. महाविकास आघाडीची गाडी खड्ड्यात घालणारी दाढी आहे. मला हलक्यात घेऊ नका, हलक्यामध्ये घेऊ नका. तुमचा सरकार टांगा पलटी घोडा फरार या एकनाथ शिंदेने केला. आणि म्हणून जर सरकार पलटवलं नसतं तर लाडकी बहीण योजना मिळाली असती, लाडका भाऊ योजना मिळाली असते, शेतकऱ्याला 12,000 मिळाले असते, शेतकऱ्या कर्जमाफी झाली असती, नसती झाली. आणि म्हणून सगळ्यांना जाऊन सांगा आम्ही लाडक्या भावाला भेटून आलोय. त्याने आम्हाला सांगितलंय की कोणी माईकाला आला तरी या योजना बंद होऊ देणार नाही. आणि म्हणून मी आज आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो, येणाऱ्या 20 तारखेला आपण एकच लक्ष ठेवा. हे सगळे आमदार आहेत. मी नेहमी काय सांगतो,
तुम्ही सगळे एकनाथ शिंदे बनून काम करा, तुम्ही मुख्यमंत्री बनून काम करा. मी कॉमन मॅन, मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, सीएम म्हणजे कॉमन मॅन. कॉमन मॅन हा सर्वसामान्य माणूस, हा कॉमन मॅन आहे. माझ्या राज्यातला कॉमन मॅन, याला मला ताकद द्यायची आहे, मला आर्थिक बळ द्यायचं आहे, मला त्याला सुपरमॅन बनवायचं आहे. हा माझा संकल्प आहे. आणि म्हणून 20 तारखेला आपल्याला महायुती सरकार आणायचं आहे ना, योजना सगळ्या पाहिजे ना. मग तुम्हाला एक एक आमदार आपल्याला द्यायला लागेल. मग एक आमदार तुमचा आमशा पाडवी आला की आता तर किती लाख आणले? 240 कोटी. 240 कोटी किती आणले तुम्ही? 482 कोटी आणले. मी सांगतो याला आमदार बनवा, 4800 कोटी रुपये देणार. यो माझा शब्द आहे. आता पेसा भरतीत पण आपण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून 8,500 का किती लोक, 8,500 लोकांची भरती आपण करायला सांगितली. सुप्रीम कोर्टाचा आदेश होईपर्यंत चालू झाली. हे सर्व तुम्हाला लोक घाबरवतील, असं होणार तसं होणार, पण तुम्हाला एकनाथ शिंदेवर विश्वास आहे? एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतो. एक बार मैंने कमिटमेंट करी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून मला विनंती आहे, 20 तारखेला धनुष्यबाणचं बटन दाबा. 23 तारखेला या ठिकाणी फटाके आणि गुलाल उधळायला मी तुमच्यामध्ये सामील होईन, हा शब्द आपल्याला देतो. आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. हे निवेदन मला दिलंय विजू पराडकेनी. त्या निवेदनचे सगळी कामं जी आहेत, ही सगळी कामं होण्यासारखी आहेत आणि त्यालाही मी ताकद देणार आहे. त्यामुळे ही कामं सगळे होतील. हा धडगाव एक चांगला मतदारसंघ होईल, एक आदर्श मतदारसंघ होईल. याचं नंदनवन आपण बनवू. आपण ठरवलं तर काही पण करू शकतो, पण हक्काचा आमदार पाहिजे. मुंबईला पळून जाणारा नको, एसी मध्ये बसून थंडगार हवा करणारा नको. आपल्या मतावर निवडून येऊन आपल्याशी बेईमानी करणारा नको. असा आमदार तुम्ही आमशा पडवी याला विजय करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय.